नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय बदगुडे. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की काल 2 दिवस उघडाप होती आपल्याकडे जरा चांगली बऱ्यापैकी. तेवढ्यात आपण कांद्याला एक फवारणी घेतलेली पण होती. पण काल सकाळी 7 वाजल्यापासून जी पाऊस चालू झालेला आहे ते काल काहीतरी 3-4 वाजेपर्यंत होता आणि एक तास 2-3 तास उघडल्यानंतर रात्री 8ला जी चालू झालेला आहे ते अजून काय पाऊस उघडायचं नाव घेणार. ही चालूला कांद्याची परिस्थिती बघू शकता तुम्ही. जवळजवळ आता हे महिना सव्वा महिना झाले कांदा लावून, पण कांदा काय हलं नाही तर जागेवरनं. कसं हलणार आहे तर ह्याच्या बी खाली महिना झालं ओलच आहे. आणि दुसरा विषय सांगायचा म्हणलं तर ओलीमुळे ह्याची मुळी बी चलं नाही. तर इतकी बेकार परिस्थिती. खालचं तुकडं तर तुम्ही बघू शकता पाणी आहे जवळजवळ 1 सव्वा एकर ते 1.5 एकर आता सध्याला पाण्यात आहे. ती तर कांदा गेलं सोडा. बरेच जण मला म्हणले की ते पाणी निघाल्यावर चांगलं होईल, पण नाही, अजिबात नाही. पूर्णपणे जागेवर नसून गेलेलं आहे. तर आतापर्यंत आपलं जवळजवळ 1.5 लाख रुपये गेलेला इथं. 1.5 ते 2.5 लाख रुपये सगळ्या लागणीला फवारण्या गेलेला इथं. आणि सरकार द्यायला लागलं इथं काय तर 8 ते 8.5 हजार रुपये हेक्टरी. आणि ती विषय तर वेगळाच आहे 8-8.5 हजार हेक्टरचा. कारण की अजून 1 रुपयाची बी मदत कोणाला शेतकऱ्याला पोचलेली नाही. मी म्हणत नाही की आता माझं एकट्याचं नुकसान आहे. भरपूर शेतकरी आपल्यापेक्षा बी बऱ्याच शेतकऱ्यांचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण काय स्वतः आपल्या एकट्याचं म्हणत नाव, तर आपल्यासारखी बरीच शेतकरी येते की त्यांचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पण सांगायचा उद्देश एवढाच की सरकारला सुद्धा 8-8.5 हजारात काय होणार आहे मला सांगा. हे असं झटून करून तुम्ही 8 आणि 8.5 हजार रुपये हेक्टरी द्यायला लागला. इथं एक फवारणी जर कांद्याची घ्यायची म्हणलं मला तर कमीत कमी 800 लिटर पाणी लागतं मित्रांनो. आणि 800 लिटरचा खर्च आहे 8 ते 9 हजार रुपये. आणि ह्याच्या 8 आणि 8.5 हजारानं काय व्हायचं आहे. पण ती विषय तर द्या सोडून, त्याच्यात काय आपण काय पडायचं नाही. पण शेतकऱ्यांचं इतके बेजारी व्हायला लागले की काय सांगू नका. ही बघा तुम्ही वाहिले तितकंच एक कांदा आपण लावायला लावतो आणि ही पूर्णपणे अशी नुकसान आहे. महिना झालं ही तर पाणी असं वाहतंय ह्याच्यातनं. हे खालचं कांदा तुम्ही बघा पाण्यात इथं सोयाबीन गेलेलं आहे त्या लोकांच्या. मराठवाड्यात ह्याच्या आधी तर कधी असं झालं नव्हतं. इतकी बेकार परिस्थिती व्हायला लागली की शेतकरी पूर्णपणे मेटाकुटे यायला लागला. आणि पाऊस काय बंद व्हायचं नावच घेणार. पण दुसरा विषय असा झाला आहे की 7-8 हजार रुपये सरकार देतं आहे. पण आता कांद्याचं खात जर टाकायचं म्हणलं तर एक पोत 1600, 1700, 1800 रुपयेपर्यंत आहे. तर काय करायचं शेतकऱ्याने, काय मारायचं. ते परवा दिवशी एक मेले शेतकरी, त्याला आता आर्थिक मदत व्हायला लागली की 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख. शेतकरी मेल्यानंतर आणि जिवंत आहे त्यांना त्याच्या आईचा दाना 8 आणि 8.5 हजार तुम्ही द्यायला लागला. मग कशी आहे घालायची सांगा. म्हणजे सरकारचं म्हणणं बी एक आहे की तुम्ही फाशी घ्या, मरा, आम्ही तुमच्या पाठीशी आहो. जिवंत आहोत तर आम्ही तुमच्या पाठीशी नाहो आणि मेल्यानंतर पाठीशी आहो. आणि वरनं अजून काय म्हणते ती तर शेतकऱ्यांनी मरू नका. शेतकरी मरणार नाही तर काय करणार आहे मला सांगा. लाखोनं दीड कर्ज काढलेली आहे ती, त्यानं पिकं उभा केलेली आहे ती. हे पूर्णपणे पिकं अशी पाण्यात म्हणजे काय करणार आहे शेतकरी. अवघड झाले परिस्थिती सगळे शेतकऱ्यांची. आणि त्यात आपल्या भागात मुख्य पीक कांदा आहे. आणि कांद्याला जर असा धक्का बसला तर चांगला कमीत कमी 2-2 वर्षांनी शेतकरी मागं रिवर्स मारणार आहे. तरी बी काय सरकारला दया आली तर ठीक, नाही तर काय दया तरी येणार नाही. कारण की आता एवढं खटाफूट करून जर कांदा पिकवलं तरी मोदी पुन्हा कांद्याची निर्यात बंदी करणार आहे आणि कांद्याचा रेट पाडणार आहे. त्यामुळे ह्यांना बोलायचंच अवघड झालं आहे. काय बोलावं काय नाही हे अवघड आहे. जाऊ दे, काय असं जसं असेल तसं असेल. पण परिस्थिती चांगली म्हणजे हाताबाहेर गेलेली आहे. अजून 2-3 दिवस पाऊस आहे म्हणल्यावर तर मग काय राहील असं वाटतच नाही. बघू आता काय काय होतं काय काय नाही. फक्त आपल्याला 30 तारखेची वाट बघत बसायची आहे. 30 तारखेनंतर तर थोडा कमी झाला पाऊस तरी बी आपण काय तर करून कसं तर गेलेली गाडा आपला रुळावर आणू शकता. पण आता हे पाऊस पुढे किती दिवस आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. बघू काय काय होतं काय काय नाही. इकडं रोज सकाळी खाली शेतात
मीच मागं म्हणत होतो एक चक्कर मारत जावा, पण आज अशी परिस्थिती झाली की मला सुद्धा रोज शेतात येऊ वाटत नाही. कारण की एकच आहे की रोज आपलं पीक डोळ्यासमोर खराब व्हायला लागले, वाटोळ व्हायला लागले, नुकसान व्हायला लागले आणि हे काय बघू वाटत नाही. त्याच्यामुळं अवघड आहे. आणि बरीच शेतकरी तर गावातली रानात यायचं नादच करत नाही. ती काय रोज यायचं तीच बघायचं, नुकसान बघायची. त्याच्यामुळं लय अवघड आहे. तर बघू काय काय होतं काय काय नाही शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.